तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की यश अगदी हातातोंडाशी आलंय आणि शेवटच्या क्षणी काम बिघडलं? किंवा घरात विनाकारण कटकटी होत आहेत, पैसा येतोय पण टिकत नाहीये? जर उत्तर हो असेल तर आजच हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण या मंगळवारी आलेला अंगारकी योग हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या आयुष्यातील अडथळे कायमचे दूर करण्यासाठी निसर्गाने दिलेली एक संधी आहे. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या घरात भरभराट आणि मनाला शांती देतील. चला तर मग या अद्भुत शक्तीचा उलगडा करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार स्वामी भक्त हो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. अनेक जण विचारतात, चतुर्थी तर दर महिन्याला येते, मग अंगारकीचं एवढं महत्त्व का? एक साधं उदाहरण घेऊ. रोजचा पाऊस आणि वळिवाचा पाऊस यात फरक असतो ना, तसंच हे आहे. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. एका पौराणिक कथेनुसार मंगळदेवाने गणपती बाप्पाची कठोर तपश्चर्या केली होती. बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी वर दिला की ज्या मंगळवारी संकष्ट चतुर्थी येईल ती तुझ्या नावाने म्हणजे अंगारकी म्हणून ओळखली जाईल आणि त्या दिवशी केलेली पूजा 21 चतुर्थीच्या पूजे इतकी फलदायी ठरेल. विचार करा, तुम्ही वर्षभर मेहनत करण्यापेक्षा एका दिवसात पूर्ण वर्षाचं फळ मिळवू शकता. हे किती मोठं वरदान आहे. मंगळवार म्हणजे हनुमानजींचा दिवस आणि चतुर्थी म्हणजे बाप्पाचा दिवस. आता या दोघांची सांगड कशी घालायची हे एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा तुमच्या घराचं बांधकाम करायचं आहे. तुम्हाला 2 गोष्टी लागतील. एक म्हणजे घराचा नकाशा आणि दुसरं म्हणजे तो बांधण्यासाठी लागणारे मजूर आणि ताकद. बाप्पा आपल्याला तो नकाशा म्हणजेच बुद्धी देतो आणि हनुमानजी तो पूर्ण करण्यासाठी लागणारी शक्ती देतात. ज्यांच्या आयुष्यात कोर्ट कचेरीची वाद आहेत, जमिनीचे प्रश्न आहेत, ज्यांना खूप भीती वाटते, त्यांनी आज हनुमानजींची आणि गणपतीची एकत्र पूजा का करावी? कारण बाप्पा विघ्न दूर करतो आणि हनुमानजी संकटाशी भिडण्याची हिंमत देतात. म्हणून आज तुम्हाला हनुमान चालीसा आणि गणपती अथर्वशीर्ष हे दोन्ही वाचणं म्हणजे सोन्याहून पिवळं आहे. आता आपण घराघरातील ज्या समस्या आहेत त्यावर आपल्याला उपाय काय करता येईल ते पाहूया. आपल्या घरातली सर्वात मोठी समस्या काय असते? नकारात्मकता. कधी कधी घरात शिरल्यावरच आपल्याला जड वाटतं, चिडचिड होते, हो की नाही? त्यासाठी सकाळी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. दुर्वा जशा कडक उन्हातही हिरव्यागार राहतात, तसंच आपलं आयुष्य कोणत्याही परिस्थितीत टिकून राहावं हा त्यामागचा भाव आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मंगळ दोष. जर कोणाचं लग्न ठरत नसेल किंवा कर्ज वाढत चाललं असेल तर आज लाल रंगाच्या वस्तूंचा वापर करा. लाल फुलं, लाल वस्त्र यामुळे तुमची ऊर्जा वाढते. हनुमानजींना सिंदूर अर्पण करताना असा विचार करा की तुमची सर्व दुःख त्या सिंदुरात विरघळून जात आहेत. आता मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे, जो उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या, अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तो म्हणजे 4 मुखी दिवा. आपलं आयुष्य 4 दिशांनी वेढलेलं असतं. कधी संकट पूर्वेकडून येतं तर कधी उत्तरेकडून. हा 4 मुखी दिवा म्हणजे एक सर्च लाईट आहे, जो तुमच्या आयुष्यातील अंधार 4ही बाजूंनी दूर करतो. हा दिवा कसा लावायचा ते आपण पाहूया. संध्याकाळी हातपाय धुवून देवाजवळ बसायचं. एक कणकेचा म्हणजेच पिठाचा किंवा मातीचा दिवा घ्यायचा. रेग्युलर आपण जो देवघरात दिवा वापरतो, पितळेचा किंवा स्टीलचा, तो घेतला तरीही चालेल. त्यात 2 लांब वाती अशा पद्धतीने ठेवायच्या की त्या एकमेकींना ओलांडतील आणि 4 तोंडे तयार होतील. हा दिवा लावताना असा विचार करायचा, पहिली वात तुमच्या आरोग्यासाठी आहे, दुसरी तुमच्या धनासाठी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी, तिसरी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि चौथी वात तुमच्या मानसिक शांतीसाठी. हा दिवा लावल्यानंतर तिथे शांतपणे 2 मिनिटं बसा. घरातील लहान मुलांनाही तिथे बोलवा. जेव्हा घरातली सर्व माणसं त्या प्रकाशाकडे बघतात तेव्हा घरातील वास्तुदोष दूर व्हायला सुरुवात होते. 4 मुखी दिवा लावल्याने 4ही दिशांनी येणारी संकटं टळतात आणि 4ही दिशांनी लक्ष्मीचे आगमन होते. हा दिवा लावताना मनातल्या मनात तुमची इच्छा बोलून दाखवा आणि ओम गंग गणपते नमः, ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास हनुमानजींना सिंदूर आणि रुईच्या पानांची माळ अर्पण करा.
गणपती बुद्धी देतो आणि हनुमानजी त्या बुद्धीला शक्तीची जोड देतात. जेव्हा बुद्धी आणि शक्ती एकत्र येतात तेव्हा यशाचे मार्ग आपोआप मोकळे होतात. जर तुमच्या आयुष्यात आर्थिक चणचण, कोर्ट कचेरीचे वाद किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर काय करायचं? शक्य असल्यास गणपती अथर्वशीर्षाची 21 आवर्तने करा. हनुमान चालिसा किंवा बजरंग बाणचे पठण केल्याने भीती आणि शत्रुबाधा दूर होते. आजच्या दिवशी गरजू व्यक्तीला गूळ आणि हरभऱ्याची डाळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. शेवटी एकच सांगेन, उपाय हे केवळ माध्यम आहेत. खरी ताकद तुमच्या श्रद्धेत आहे. बाप्पाला हे सांगू नका की तुमचं संकट किती मोठं आहे, तर संकटाला हे सांगा की तुमचे बाप्पा किती मोठे आहेत, तुमचे हनुमान किती मोठे आहेत. आजचा दिवस उपवास करा. शक्य नसेल तर सात्विक आहार घ्या. कोणाबद्दलही वाईट बोलू नका. रात्री चंद्र दिसल्यावर चंद्राला अर्घ्य द्या. आपला उपवास सोडा. तुमची जी काही इच्छा असेल ती आज बाप्पाच्या कानात सांगा, तो नक्की पूर्ण करेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः नक्की लिहा.